तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये. माझे पुण्याचे मित्र आलेले आहेत. तर काल त्यांच्यासोबत मी शेगावला गेलो होतो. मग काल आम्ही शेगाव वगैरे फिरलो, त्यांना मी शेगाव वगैरे दाखवलं आणि रात्री आम्ही ऋषिकेशच्या घरी झोपलो होतो. तर शेगावचा व्लॉग मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर माझ्या चॅनलवर तो तुम्ही बघू शकता. तर ऋषीच्या घरी सकाळी उठल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि मग नंतर सुमितच्या गाडीचा रिव्ह्यू बनवला. सुमितच्या हायरायडरचा रिव्ह्यू मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तर तो पण तुम्ही बघू शकता. नंतर माझ्या घरी गेलो, घरी नाश्ता वगैरे केला आणि मग नंतर आम्ही सगळे जाणार होतो लोणार सरोवर बघायला, जे की माझ्या घरापासून फार दूर नाही आहे. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत महाराष्ट्रातील एक असं ठिकाण पाहायला जे एक साधं सरोवर नाही आहे, तर आकाशातून पडलेल्या उल्केमुळे तयार झालेलं एक अद्भुत आश्चर्य आहे. होय मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघायला. लोणार सरोवराबद्दल मलाही फार काही माहिती नव्हतं, त्यामुळे लोणारला माझे काका राहतात, तर त्यांचा मुलगा आहे उत्कर्ष, तर त्याला आम्ही सोबत घेऊन गेलो. तर पुरुषोत्तमने त्याच्या मुलीसाठी काहीतरी खायला घेतलं होतं, पण आतमध्ये कुठलीच पॅकिंगची गोष्ट न्यायला परवानगी नाही आहे सरोवराच्या आतमध्ये, त्यामुळे आम्हाला गेटवरच ते संपवावं लागलं. हा बल्लाळ आहे, हा सर्वात छोटा आहे, हा यावर्षीच पासआउट झाला आहे. हा ऋषिकेश आहे. तर ऋषिकेश, मी आणि सुमित, आमचं तिघांचं इंजिनिअरिंग एकाच कॉलेजमधून झालं आहे पुण्यात. आणि काल रात्री आम्ही याच्याच घरी थांबलो होतो. मग ते त्यांना पुढे लेट होईल म्हटलं. ती गायत्री आहे, पुरुषोत्तमची मुलगी. जेव्हा घरातून निघत होता तर ती मागेच लागली की मला पण यायचं, मला पण यायचं, म्हणून मग पुरुषोत्तमने तिला सोबत आणलेलं होतं. हा दुर्वेश आहे, हा बराच कॉमेडी कळेल तुम्हाला ब्लॉग मध्ये हळूहळू. फोटो वगैरे काढायचे ना तिथे सांग. कलर आणि तिथे एक प्रकारचा किटाणू वाढला होता त्याच्यामुळे, म्हणजे फक्त तिच्यात काहीतरी तो असा विषय. अच्छा, पूर्ण हे झालेलं का? पिंक झालेलं, गुलाबी झालेलं? गुलाबी झालेलं त्या किटाणूमुळे. हा, ते वाढले होते. आणि मग आता प्रॉपर आहे का, पुन्हा नॉर्मल कसं काय झालं मग ते? 4-5 दिवसामध्ये. अच्छा, मला वाटलं काही त्याच्यात. तर हे कधी चालू झालं आता? हे 2-3 वर्ष अगोदर चालू झालं पाणी. अच्छा. हा सुमित आहे, ज्याच्या लग्नाला मी नगरला गेलो होतो मागच्या महिन्यात. आणि हा सुमित, मी आणि ऋषिकेश कॉलेजमध्ये असताना एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो. अनलिमिटेड वॉटर है वहाँ पे, रोज चालू ही रहता है. आपण जाऊ नाही शकत, रेस्ट्रिक्टेड. काय झालं? शेवाळ ते बस आम्ही फोटो काढत आलो. काय आलं, काय विचार करताय? खिशात ठेवतो. उघडाय मला खाऊन घे ना. तर हा उत्कर्ष आहे, माझ्या लोणारच्या काकांचा मुलगा. याच्यामुळे आम्हाला तिथे फार मदत झाली लोणारला. हा जर नसता तर आम्ही खालपर्यंत उतरलोही नसतो. आम्हाला तिथलं काही माहितीच नव्हतं, सगळं यांनीच दाखवलं आम्हाला त्या दिवशी. तुम्ही जर फोटोत नाही आलीत मग कॅमेऱ्याचा अपमान आहे. उसको लेने नहीं आता बच्चों को, देख पसंद है नहीं बच्चे को लेके आना है ना, वो एक्चुअली वो चलना चाहिए प्रॉपर. तुम लोग बल्लल की शादी कर दो अभी. वही करना पड़ेगा. अरे तुम्हारी पहले होनी चाहिए.
मेरी क्या, मैं लड़की ढूंढो, मैं अभी करता 14 पॉइंट है क्राइटेरिया में। 14 पॉइंट किसका, बल्लाल का? तो अरे भाई बता ना अपन। अप्सरा थी, अप्सरा स्वर्ग से। पावसाळ्यात मजा येते, छान वाटेल इकडे यायला. एक नंबर. लोणार सरोवर हे सुमारे 50,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं आहे आणि याचं डायमीटर साधारण 1.8 किलोमीटर आणि खोली जवळपास 150 मीटर आहे. राम मंदिर, लोणार सरोवर 1.5 किलोमीटर. चला चला. वरतून उतरून थोडं खाली आलं की त्यानंतर थोडं चालवावं लागतं आणि एक मंदिर सोडल्यानंतर एक चेकपोस्ट आहे जिथे तिकीट लागतं. तर आमच्या सर्वांचं मिळून 320 रुपये तिकीट आम्हाला लागलं. का कोणी घेतली? यांनी घेतली, त्यांनी घेतली ना. हो भाई, फुल डिटेल आमचा फोटो आणि व्हिडिओ आम्हाला आले पाहिजे 100% मध्ये का. हां, आम्हाला आहे ना, सगळं तुम्ही म्हणजे माणसांनी ते आम्हाला या कंपनी या पर्यटन स्थळाला कसं उत्तम करता येईल याबद्दल सरकारला निवेदन द्यायची. 100% द्या. ज्ञानेश्वराचं मंदिर आहे ना. मग आता मूर्ती वगैरे तर काहीच नसेल. ऐक ना अक्षर, हे पिक्चर युट्यूब वर टाक. अर्ध गायब झालेलं आहे. हा, एक कलेक्शन कोलाज वर कर आणि युट्यूब वर टाकतात. तर मित्रांनो, हे सुदीप आहेत आणि हे आमच्या सगळ्यांचे सिनियर आहेत आणि आमचे अगदी जवळचे आणि महत्वाचे मित्र आहेत. हो, तेच करणार मी. म्हणजे कशी मेमरीज परमनंट राहतील आपल्या. अरे एक्झॅक्टली, माझा पर्पज तोच होता. हे चांगला पण बरं आहे बघ. इथे गेलो आम्ही. यज्ञेश्वर यज्ञेश्वर. हा ना, त्यांची मूर्ती म्हणजे त्यांनी स्थापित केली होती काहीतरी. क्लिअर नाही माहिती. ज्ञानेश्वर महाराजांचं जे आहे कानावरती 800 वर्षापूर्वीच आहे. हे जे आर्किटेक्चर आहे पण फॉरेस्ट लोक कसे पण करतात ना, कारण प्लास्टिक तिकडे ना चेंबर्स पण बसवतात. हा हा, बालाजीला अशी चेंबर टाईप आहे. येस येस. वेटिंग साठी ना, हा. दूध घेत देतात तोपर्यंत थांबा. अरे सगळं देतात, दूध देतात, सकाळी नाश्ता येतो, संध्याकाळी तुला जेवण भेटतं, सगळं येतं. वॉशरूम वगैरे पण आहे. ते हा, बघा. अरे ये त्यामध्ये मार्शी लँड आहे भाऊ. तिथे मगर वगैरे असतील. मित्रांनो, इथे रामगया म्हणून एक जागा आहे जिथून सतत पाणी वाहत राहतं आणि हा जो दिसतोय तुम्हाला झरा, हाच तो झरा आहे जिथून पाणी येत असतं. अच्छा, इथून आहे का पाण्याचा सोर्स? तो बरोबर ट्रेकिंगचे वुडलँडचे घालून आला. पुरुषोत्तमला ना काय बल्लाल को लगा वो बिबटा है क्या? चलो आप सुदीप सर आएंगे. ये यहाँ पे आओ ना, आप यहाँ पे जम मारो ना बिबटे जैसा. आणि ह्याला तर असेल असा विषय नाही. तर हाच तो पाण्याचा सोर्स आहे मित्रांनो, जिथून कंटिन्युअसली पाणी येत राहतं. याचं यार एवढी वर्ष झाली कोणी बघितलं म्हणजे शोध वगैरे घेत नाही का, कुठून येतं काय येतं? नाही, कोणी सिरियसच घेत नाही. आणि ते कसं आहे, ते शोध घ्यायसाठी कसं खोदा घेता लागेल ना. पायदुखी बोलते ना, पायदुखी अयोध्या लेके तो यहाँ से एक दिन रखना पड़ता है. जहाँ रुके वहाँ एक दिन रुके, मतलब यहाँ एक दिन रुके थे, एक दिन रख के फिर आगे लेके जहाँ जहाँ रुके, जहाँ जहाँ उनकी स्ट्रीट वहाँ वहाँ उनको रखना पड़ता है और फिर अयोध्या देते. नासिक में है, पंचगनी में है, बहुत सारी जगह. इतिहासाची साक्ष देणारे हे अवशेष सांगतात की इथे एकेकाळी एक भव्य मंदिर उभं होतं. आज मंदिराचा बराचसा भाग पडलेला आहे, छप्पर कोसळलेलं आहे, भिंती भग्न अवस्थेत आहेत. पण या सगळ्यांनाही महादेवांची पिंड अजूनही तिथेच आहे. काळ बदलला, मंदिर ढासळलं, पण श्रद्धा अजूनही तिथेच मजबूत आहे.
ते उन्हाळ्यात पण वरती असतं की तसं काही त्याची कशी लिंक आहे, याची तरी अर्धी आहे ना, त्याची पूर्ण याची स्क्वेअर आहे. नाही? अच्छा हा Rectangular आहे. याचा तर इथं हे हा पार्ट असा आहे आणि हे रेक्टँगल तो टाईप मध्ये. तुला धोका खायचा का तुम्ही जागा मांडीवर घे. अरे अरे, 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 sorry, sorry. ए भाई हे ते दोरीची गाठ सुट्टी हळूहळू असं का वाटतंय मला. सिंगल डोर वर काय अरे बापरे घ्याय ना बरं बरं घेतो ना भाऊ. चक्कर म्हणजे काय म्हणजे काय हे कोण शब्द कोण शिकवले चक्कराची मला आणि काय बायांचं बोलणं चालतं ना. तेच तेच तेच. ए काय भारी रे हे मार्सी लँड आहे पूर्ण आहे ना हे ट्रॅम्पी मार्सी. बापरे अरे खूप लवकर आलो रे आपण खाली. सगळं फोटो गिटो काढत काढत 1.5 तास झाला फक्त. अरे नाही आम्हाला काय वाटलं खूप खाली आहे ते, असं फोटो गिटोत बघितलं होतं आतापर्यंत. ट्रेकिंग वगैरेचा विषय आहेच नाही हा. हा नाही असं वाटलं खूप खाली उतरायला लागतं आणि ते ते फोटो टिकवून घेतलेले बघा, तिथून हाईट आहे थोडीशी, तिथून असं पुरं काही दिसतं. हे बघा ना इथं किती भारी वाटतं असं. हे. दीदी दीदी टोपी पडून शांत बस शांत बस. ती मला म्हणते पप्पा ब्लॉगला एडिट करावं लागणार आहे, कट करावं लागणार आहे, खूप मोठा होईल. हा? इकडनं का इकडनं दोन्हीकडे जातो आपण. चल बघ इकडनं. समझना बड़ी मुश्किल बात होती है साहब. माँ समझ सकते हैं, बाप को ही समझता नहीं किसको. पडशील तिकडा. हे सगळे मदत करताय मला तरी पण चेक खायला लागलं तिथं जाम होत जातं. एवढं लांब डोक्यावर आणायचं म्हणतो. नुसतं डोक्यावर होणार नाही, झाड पाते फाटे लागणं सोपं नाही नगर आहे. मोकळी जागा असल्यास जरा वेगळं आहे. मग त्यांना चालायला पण नाही वाटत. पानकोंबडे. पान कोंबडे आहे ते. पूर्ण खारट पाणी पूर्ण नाही पूर्ण म्हणजे काढलं का टोपीवर काढले का तोंडावर हे होत. नॉर्मल पाणी आलेलं आहे आपलं 5 रूम 5 रूम. नाही म्हणत आहे हे खारट. खारट आहे का पण नाही त्याचं लेवल जेवढी असेल ना ते कमी असेल मध्ये जास्त खारट. समुद्रापेक्षा 7 पटीनं खारट आहे. कोणतं हे खारट पाण्याचं नाही, हे आहे पण सेंटर मध्ये जास्त आहे. ते गेलते अहो आता वाचलंय म्हणून म्हणतो. घेतो मध्ये. मला काय जायला नाही नाही ते तिथे ना पाणी नाही हे स्थिर पाणी. आता पूर्ण येतोय का बॅकग्राऊंड येतोय फुल पूर्ण आलं हा सर, स्थिर पाणी आहे हे. पोर्ट्रेट काढ त्याला हे नाहीये बघा. लँडस्केप नाही ना आता जाऊ शकत नाही ना असं इकडे तिकडे पाणी. हे मच्छीमारी वगैरे काहीच नाही काही. तिकीच्या आतमध्ये गेलो तर परत अजून टाइम जाणार आपला. नाही नाही अरे मग ऑन सिरियस नोट त्याला हायवेला उतरवलं तर आणि त्याला तुम्ही ऑटो करून दिली तर उबेर हा ओला उबेर किंवा काय तुझ्याकडे एक हे असतात रे रिदम सॉरी रायमिंग झालं रेकॉर्ड करतोयस ना रे. नाही आता आधीचं नाही झालं आता असं केलं. ते त्याला पटकन कोणतरी पंच मारा मी रेकॉर्ड करतोय. नको नको रडूस रे बाळा. बोल दुरुश बोल. त्याच्या पुढे पटकन अरे बोल ना. म्हणली मग पप्पा जायचं पुन्हा पळत आलो मी डायरेक्ट डबल सीट घेऊन. हा मला वाटलंच म्हटलं. ते नेमके म्हणत होते पप्पा रड पप्पा चला. क्रांती म्हणजे काय एक्सपोर्ट केलं त्यांनी हायब्रिड गहू आणि सगळं शेतकऱ्यांना वाटले.
ही बघा ती बेल दिसत होती बघा, पुरी बेल पण डुबून गेली. हो हे मंदिर विचार करा. हो पूर्ण डुबालं. नाही डुबालेलं मंदिर हे नाही म्हणतो मी, हे तर मोठं मंदिर म्हणजे डुबालेलं तर दिसतच नाही असं म्हणतोय तो. ते व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला आता. हा तो बघा ना किती खाली बसलेलो तुम्ही. बापरे. पाणी किती वाढलंय म्हणजे. कोणती बेल? ते मला दरवाजा दिसतो का? हा हे मेन मंदिर आहे. माईचं तळ. माईचं तळ. माईचं तळ. ते हा ऍक्च्युली तिकडे बसण्याचं ठिकाण वगैरे आहे. ते तो नाही का पाणी त्याच्या खाली गोटा होता ते झाडाचे. हा ना. एकदा माझ्या याच्यातून बघू आता 100x. किती खोल आहे बघ. तर मित्रांनो आम्ही आधी तिथे होतो आणि तिथून चालत चालत इथपर्यंत आलोय. एंट्रन्स होता असा. नाही इकडं म्हणजे इथून डायरेक्ट खालून येत होतं. असं डायरेक्ट बाउंड्रीज होते रोडचे नाही का, हे झाडं जे आहे ना येलो कलरचे फुलाचे. आम्ही पुढे चालतो जंगलामध्ये. जंगलात अजून फिरायला वर एवढं आम्ही आता वापस निघालोय. पण नाही इथून रस्ता तर दिसतोय समोर कनेक्ट होईल. मी इकडे जाऊ मग. ए भाई मला तू पुढे चाल. नाही मी आहे पाठीमागे. नाही तू आहे तर तू लहान आहे ना, तू पुढे चाल. लहान आहे. नाही तसं नाही म्हणते, मी लग्नाची ना अजून. हा आपल्याला काय ते काटणार स्पायडर. अच्छा बापरे. एवढे होते तिच्या अंगावर पडून. जाताना खूप हार्ड वाटलंय ना. जाताना खूप हार्ड वाटलं हे सगळंच. फर्स्ट टाइम होतं. काही बोलली जॉब काय झालं आले. त्याने लगेच घेतलं सिडातला. त्यांनी घेतल्यानंतर मग मी घेतलं. नंतर शुभ्यानं सोप्यानं घेतलं. काय बाबा. नका बुटा बुटाला काय होती सकाळी. मजा आली. वरती जाऊन डबल डायरेक्ट. आम्ही निघतो आता. 10 मिनिटं राहिलं वर पोहोचायला. दम लागला. बनलं पाहिजे का? आणि मला पण सगळ्यांना पाठवायचं काम नाही. खूप कंटेंट आला आता. आता हा एडिट कट करता करता करूया. अरे त्याला काय नाही, तुझी मुलगी त्याच्याबरोबर वाचेल. पायथे चाललं ना, पायथीला पायऱ्या चालतात. मिकी माऊस वाला आहे तो मग. गेला पावसाळ्यातलं भुसे. अरे हा काय पाणी.
आरो वाटर आहे आरो आम्ही खूप थकलो होतो, मग पाणी वगैरे पिले आणि आता 5 वाजले होते. तर या लोकांना पुण्यासाठी निघायचं होतं. तर आम्ही अजून एका मंदिरात गेलो आणि मग हे लोक पुण्यासाठी निघाले. हे मंदिर लोणार सरोवराजवळील एक प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे, जे लोक मोठा मारुती किंवा झोपलेला हनुमान म्हणून ओळखतात. या मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. आपल्याला हनुमानजीची अशी मूर्ती खूप कमी ठिकाणी बघायला मिळते. सध्या मारुती मंदिरात आहे. मूर्ती सुमारे 9 फूट लांब मनुष्यासारख्या आकारमानाची आहे. उजव्या पायाचा भाग जमिनीवर आहे. डाव्या पायाखाली शनिदेवाची मूर्ती आहे, ज्याला हनुमान आपल्या शेपटीने धरलेला दिसतात. या हनुमान मूर्तीला सुमारे 200 ते 250 वर्षापासून शेंदूर लपटलेल्या श्रद्धेने पूजा केली जाते. खूप काळ मूर्तीवरून शेंदुराचा थर जमा झाला होता, इतका की मूर्तीचा मूळ आकार दिसत नव्हता. नंतर काही वर्षांपूर्वी तो शेंदूर काढून मूळ कोरीव आकृती दिसू लागली. हे आम्ही येऊ का तुमच्या घरी? हो हो हा काल नाही बोलली. चल सुमित, ये आरामात जाय बरं का सुम्या. आणि वेळ झाला तर आम्ही यांच्याकडे जास्त ताण नको घेऊ. चलो चलो ओके. तर मित्रांनो, लोणार सरोवर हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर हा 50,000 वर्षापूर्वी झालेल्या उल्कापाताचा जिवंत पुरावा आहे. इथे विज्ञान आहे, इतिहास आहे आणि शेकडो वर्षांची श्रद्धाही आहे. सरोवराभोवतीची मंदिरे, गोमुखाचा अखंड वाहणारा झरा आणि मोठ्या मारुतीसारखी अनोखी देवस्थानं हे सगळं लोणारला खास बनवतं. अशा आपल्या महाराष्ट्रातील जिवंत खजिन्यांचा अभिमान मला नेहमीच वाटतो. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, गुड नाईट.